एका अशा रेणूची कल्पना करा ज्याला एकेकाळी वातावरणातला एक धोकादायक प्रदूषक मानलं जात होतं. हो. पण विज्ञानाने जसजशी प्रगती केली तसतसं त्याचं स्वरूप इतकं बदललं की त्याच रेणूला मॉलिक्यूल ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आलं. आणि त्याच्या शोधासाठी नोबेल पारितोषिकही मिळालं. गंमत म्हणजे हा रेणू आपल्या प्रत्येकाच्या शरीरात अगदी याच क्षणी लाखो संदेश पोचवण्याचं काम करतोय. आज आपण याच नायट्रिक ऑक्साईड नावाच्या आश्चर्यकारक रेणूच्या जगात खोलवर जाणार आहोत. आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की एक साधा वायूचा रेणू जो एकेकाळी खलनायक होता तो आपल्या आरोग्याचा नायक कसा बनला. आणि त्याला शरीरातील सर्वात महत्वाचा रेणू असं का म्हटलं जातं. बरोबर. नायट्रिक ऑक्साईड, ज्याला आपण सोप्या भाषेत NO म्हणू शकतो, हा नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या प्रत्येकी एका अणूपासून बनलेला एक छोटासा वायू आहे. अगदी छोटा. हो, पण त्याचा आकार लहान असला तरी त्याचं काम खूप मोठं आहे. तो आपल्या शरीरात एका संदेशवाहकाची भूमिका बजावतो. आणि त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो एक शक्तिशाली वॅसोडायलेटर आहे. थांबा, वॅसोडायलेटर हा शब्द थोडा जड वाटतोय. याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ आहे रक्तवाहिन्यांना आराम देणारा किंवा रुंद करणारा. म्हणजे असं समजा की ऐन गर्दीच्या वेळी मुंबईच्या एखाद्या रस्त्यावर अचानक एक नवी लेन तयार झाली. अच्छा, मग वाहतूक लगेच मोकळी होते. अगदी. नायट्रिक ऑक्साईड आपल्या रक्तवाहिन्यांसाठी नेमकं हेच काम करतं. आणि विशेष म्हणजे रक्तामध्ये त्याचा प्रभाव फक्त काही सेकंदांसाठीच टिकतो. तो आपलं काम करतो आणि नाहीसा होतो. चला, तर मग याच्या कथेपासून सुरुवात करूया. सुरुवातीला याला हानिकारक का मानलं जात होतं? स्रोतांमध्ये फ्री रॅडिकल असा उल्लेख आहे. हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याचा अर्थ काय? हे शरीरातले खलनायक आहेत का? स्थिर रेणू जे शरीरातील इतर पेशींना नुकसान पोचवू शकतात, त्यामुळे त्यांची ओळख खलनायक अशीच आहे. अच्छा. नायट्रिक ऑक्साईड तांत्रिकदृष्ट्या एक फ्री रॅडिकल आहे. त्यामुळे सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं की तो शरीरासाठी नक्कीच हानिकारक असणार. तो एक प्रदूषक आहे आणि शरीरात त्याचं काय काम असू शकतं असाच समज होता. पण मग हे चित्र बदललं कसं? म्हणजे खलनायकाचा नायक कसा झाला? हेच तर विज्ञानाचं सौंदर्य आहे की नाही. 1980च्या दशकात काही शास्त्रज्ञ हे शोधण्याचा प्रयत्न करत होते की आपलं शरीर रक्तदाब कसं नियंत्रित करतं. त्यांना असं आढळलं की रक्तवाहिन्यांच्या आतला एक थर, ज्याला एंडोथेलियम म्हणतात, तो एक अज्ञात पदार्थ तयार करतो जो रक्तवाहिन्यांना आराम देतो. आणि अनेक वर्षांच्या संशोधनानंतर हे सिद्ध झालं की तो अज्ञात पदार्थ दुसरा तिसरा कोणी नसून नायट्रिक ऑक्साईडच आहे. म्हणजे जो बाहेर प्रदूषक होता तो शरीराच्या आत. अगदी तसंच. तोच शरीराच्या आत एक जीवनरक्षक प्रणाली चालवत होता. आय वा. आणि हा इतका मोठा शोध होता की 1992 मध्ये सायन्स या प्रतिष्ठित जर्नलने नायट्रिक ऑक्साईडला मॉलिक्यूल ऑफ द इयर म्हणून घोषित केलं. आणि या प्रवासाचा कळस म्हणजे 1998 साली रॉबर्ट फचगॉट, लुईस इग्नारो आणि फरीद मुराद या 3 शास्त्रज्ञांना याच शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल पारितोषिक? हो, आणि नोबेल समितीने तर त्याला शरीरातील सर्वात महत्वाचा रेणू असं संबोधलं होतं. नोबेल पारितोषिक मिळणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. पण माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी या रेणूचा रोजच्या जीवनात काय उपयोग आहे? तो माझ्या शरीरात नक्की काय करतो? नक्कीच. कल्पना करा की आपलं शरीर एक मोठं शहर आहे आणि रक्तवाहिन्या म्हणजे त्यातील रस्ते. ठीक आहे. या रस्त्यांवरून रक्त, ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची वाहतूक अविरत सुरू असते. नायट्रिक ऑक्साईड हा त्या शहराचा ट्रॅफिक मॅनेजर आहे. तो रक्तवाहिन्यांच्या स्नायूंना संदेश देतो की आराम करा, थोडं रिलॅक्स व्हा. आणि हा संदेश मिळताच रक्तवाहिन्या रुंद होतात, म्हणजे ते वॅसोडायलेशन होतं. बरोबर. आणि रस्ते रुंद झाल्यामुळे वाहतूक सुरळीत होते, म्हणजे रक्तप्रवाह सुधारतो. आणि रक्तदाब कमी होतो. अगदी. रक्तप्रवाह सुधारतो, रक्तदाब कमी होतो आणि हृदयावरचा ताण हलका होतो. याचा थेट परिणाम म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक महत्वाच्या अवयवाला, मग तो मेंदू असो, मूत्रपिंड असो किंवा स्नायू असोत, त्यांना जास्त ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळतात. श्रोतांमध्ये एक महत्वाची गोष्ट नमूद केली आहे की ज्यांना ॲथेरोस्क्लेरोसिस, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या आजार आहेत, त्यांच्यामध्ये अनेकदा हा नायट्रिक ऑक्साईडचा मार्ग किंवा NO पाथवे विस्कळीत झालेला दिसतो. याचा अर्थ नायट्रिक ऑक्साईडचे फायदे फक्त हृदयापुरते मर्यादित नाहीत. जर ते प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोचवत असेल तर त्याचे फायदेही सर्वव्यापी असणार. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हे फायदे वेगवेगळे दिसत असले तरी त्यामागे एकच मूळ तत्व आहे.
शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात रक्ताचा आणि ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा. हृदय आणि रक्तदाबावरचा परिणाम तर स्पष्ट आहे, पण स्रोतामध्ये मेंदूवर होणाऱ्या परिणामाबद्दलही उल्लेख आहे. ते थोडं अनपेक्षित वाटतंय. नक्की काय संबंध आहे? हा खूपच रंजक भाग आहे. मेंदूमध्ये नायट्रिक ऑक्साईड एका न्यूरोट्रान्समीटरसारखं काम करतं. म्हणजे मेंदूतील पेशींना एकमेकांशी संवाद साधायला मदत करतं. यामुळे आपल्या आठवणी, शिकण्याची प्रक्रिया आणि झोपेचं चक्र यावरही त्याचा परिणाम होतो. काही संशोधनानुसार अल्झायमर आणि इतर स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करण्यातही त्याची भूमिका असू शकते. कमाल आहे. म्हणजे हृदय, रक्तदाब, मेंदू, अजून काय काय आहे या यादीत? यादी खूप मोठी आहे. उदाहरणार्थ, आपली रोगप्रतिकारक शक्ती. अच्छा. नायट्रिक ऑक्साईड आपल्या रोगप्रतिकारक पेशींना अधिक आक्रमक बनवतं, जेणेकरून त्या जीवाणू, विषाणू आणि अगदी कर्करोगाच्या पेशींशीही प्रभावीपणे लढू शकतात. याशिवाय मधुमेहामुळे होणारे धोके, जसे की मूत्रपिंडाचे आजार किंवा अंधत्व, हे कमी करण्यातही त्याची मदत होते. कारण ते त्या अवयवांमधला रक्तप्रवाह सुरळीत ठेवतं. अगदी. आणि काही फायदे तर आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडीत आहेत, जसं की खेळाडूंची कामगिरी सुधारणे. हो, हे मी ऐकलंय. व्यायाम करताना आपल्या स्नायूंना जास्त ऑक्सिजनची गरज असते. नायट्रिक ऑक्साईडमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायूंना तो ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे थकवा लवकर येत नाही. म्हणूनच व्यायाम केल्यानंतर जो एक फ्रेश आणि एनर्जेटिक अनुभव येतो, त्यामागे ह्या छोट्या नायट्रिक ऑक्साईडचाही मोठा हात असतो. हो, इतकंच नाही तर ते सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण करतं आणि वास घेण्याची क्षमता सुधारण्यासही मदत करतं. हे सगळं ऐकून तर वाटतंय की हा रेणू म्हणजे शरीराचा खरा सुपर हिरो आहे. पण मग प्रश्न असा येतो की जर या सुपर हिरोची शक्ती कमी झाली, म्हणजे शरीरात नायट्रिक ऑक्साईडची पातळी घटली, तर काय होतं? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा नायट्रिक ऑक्साईडची पातळी कमी होते, तेव्हा एंडोथेलियल डिसफंक्शन नावाची स्थिती उद्भवू शकते. एंडोथेलियल डिस्फंक्शन? हो, म्हणजे आपण आधी बोललो त्याप्रमाणे एंडोथेलियम म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतला थर, जो नायट्रिक ऑक्साईड तयार करतो. या स्थितीत त्या थराचं काम बिघडतं. म्हणजे आपला ट्रॅफिक मॅनेजरच सुट्टीवर जातो. आणि मग सगळी वाहतूक व्यवस्था कोलमडते. याची जोखीम कोणाला जास्त असते? याची सर्वात मोठी जोखीम वाढत्या वयानुसार येते. स्रोतांमधला एक आकडा तर धक्कादायक आहे. काय आहे तो? वयाच्या 20 ते 70 वर्षांदरम्यान आपल्या शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं उत्पादन तब्बल 75% घटतं. 75%. ही तर खूपच मोठी घट आहे. म्हणजे वयानुसार रक्तदाब आणि हृदयरोगाच्या समस्या वाढणं हे केवळ दुर्दैव नाही, तर त्यामागे हे ठोस जैविक कारण आहे. अगदी बरोबर. म्हणूनच 40 नंतर आरोग्याची विशेष काळजी घेणं महत्वाचं ठरतं. याशिवाय अविकसित फुफ्फुसे असलेल्या अकाली जन्मलेल्या बाळांनाही याचा धोका असतो. आणि ज्यांना आधीपासूनच दमा, कर्करोग, मधुमेह, हृदयरोग किंवा लठ्ठपणा यांसारखे आजार आहेत, त्यांच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईडची कमतरता त्या आजारांना अधिक गुंतागुंतीचं बनवू शकते. ठीक आहे. तर आता सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया. या सगळ्याचा अर्थ काय? आपण आपल्या शरीराला नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी कशी मदत करू शकतो? आपण हा ट्रॅफिक मॅनेजर नेहमी कामावर कसा ठेवू शकतो? चांगली गोष्ट ही आहे की यासाठी आपल्याकडे अनेक नैसर्गिक मार्ग आहेत. एक महत्वाची गोष्ट आधी लक्षात घेऊया. नायट्रिक ऑक्साईड थेट कोणत्याही अन्नामध्ये आढळत नाही. अच्छा. आपलं शरीर अन्नातील काही विशिष्ट घटकांपासून ते स्वतः तयार करतं. म्हणजे आपल्याला ते घटक असलेले पदार्थ खावे लागतील. ते कोणते? यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे ॲमिनो ॲसिडचा मार्ग आणि दुसरा, जो जास्त प्रभावी मानला जातो, तो म्हणजे भाज्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या नायट्रेटचा मार्ग. नायट्रेटचा मार्ग? हो. जेव्हा आपण नायट्रेटयुक्त पदार्थ खातो, तेव्हा आपल्या तोंडातील जीवाणू त्याचं नायट्राईटमध्ये रूपांतर करतात आणि पोटात गेल्यावर ते नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलतं. हे खूपच रंजक आहे. मग असे नायट्रेटयुक्त पदार्थ कोणते? यात सर्वात पुढे आहेत गडद हिरव्या पालेभाज्या, जसे की पालक, माठ आणि विशेषतः अरुगुला. आणि दुसरा सुपरस्टार आहे बीट. बीटचा रस तर खूप लोकप्रिय आहे. हो, खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे, कारण तो त्यांची कामगिरी सुधारतो. याशिवाय सी फूड, पोल्ट्री, लसूण, अक्रोड आणि बदाम हे पदार्थही उपयुक्त आहेत. पण एक मिनिट, पालक, बीट हे पदार्थ तर आपण अनेकदा खातो. मग नायट्रिक ऑक्साईडची कमतरता एवढी सामान्य का आहे, विशेषतः वयानुसार? काहीतरी चुकते का?
खूप छान प्रश्न विचारलात. याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे हे पदार्थ आपल्या आहारात नियमित आणि पुरेशा प्रमाणात नसतात. आणि दुसरं? आणि दुसरं आणि जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जीवनशैली. आपण फक्त आहारावर अवलंबून राहू शकत नाही. नियमित व्यायाम, विशेषतः वेगवान चालणे, धावणे किंवा सायकलिंग हा नायट्रिक ऑक्साईड वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. अच्छा, व्यायामाने कसं? व्यायामामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि तो रक्तवाहिन्यांच्या आतील थराला म्हणजे एंडोथेलियमला अधिक नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी उत्तेजित करतो. म्हणजे आहार आणि व्यायाम यांची सांगड घालणं गरजेचं आहे. हो, आणि त्यात अजून 2 गोष्टींची भर घालता येईल. एक म्हणजे नियमितपणे सकाळच्या कोवळा सूर्यप्रकाश घेणं. सूर्यप्रकाश. हो, कारण सूर्यप्रकाश त्वचेद्वारे नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करतो. आणि दुसरं म्हणजे धूम्रपान पूर्णपणे टाळणे. धूम्रपान नायट्रिक ऑक्साईड तयार करण्याच्या प्रक्रियेला थेट नुकसान पोहोचवतं. स्रोतांमध्ये L-आर्जिनिन आणि L-सिट्रुलिन सारख्या सप्लिमेंट्सचाही उल्लेख आहे. त्याबद्दल काय सांगाल? हो, त्यांचा उल्लेख आहे, पण त्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर सूचनाही आहे. या सप्लिमेंट्स बाजारात सहज उपलब्ध असल्या तरी त्यांचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजे ते स्वतःच्या मनाने घेऊ नयेत. अजिबात नाही. तज्ज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांच्या कडक निरीक्षणाशिवाय आणि सल्ल्याशिवाय ते कधीही घेऊ नयेत. नैसर्गिक मार्गांनी नायट्रिक ऑक्साईड वाढवणे हे नेहमी सर्वात सुरक्षित आणि उत्तम आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. नायट्रिक ऑक्साईड हा आपल्या शरीराच्या अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा मॅनेजर आहे. तो रक्तवाहिन्यांना आराम देऊन रक्ताभिसरण सुधारतो, ज्यामुळे आपलं हृदय, मेंदी आणि इतर सर्व अवयव निरोगी राहतात. आणि विशेषतः वाढत्या वयानुसार या मॅनेजरला आनंदी ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आपण पाहिलं. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीद्वारे आपण आपल्या शरीरातील या अदृश्य नायकाची शक्ती टिकवून ठेवू शकतो. खरंच, एका साध्या रेणूमागे किती मोठं शास्त्र आणि आरोग्याचं रहस्य दडलेलं आहे हे आश्चर्यकारक आहे. अगदी. आपण हे पाहिलं की नायट्रिक ऑक्साईड रक्तप्रवाहासाठी किती महत्वाचा आहे, पण स्रोतांमध्ये त्याचा उल्लेख न्यूरोट्रान्समीटर म्हणूनही आहे, जो अवॉइडन्स लर्निंग म्हणजे टाळण्याच्या शिक्षणाशी संबंधित आहे. हो, म्हणजे एखाद्या वाईट अनुभवातून शिकून भविष्यात ती गोष्ट टाळण्याची प्रक्रिया. बरोबर. मग आपल्या शिकण्याच्या आणि आठवणी ठेवण्याच्या पद्धतीवर, अगदी आपल्या सवयी आणि भीतीवर ह्या एका छोट्या रेणूचा कसा आणि किती परिणाम होत असेल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.